संत सद्गुरू गोदड महाराजांच्या या पवित्र कुशीमधील कोरेश्वराच्या पवित्र पदस्पर्शन पुनीत झालेल्या या छोट्याशा गावामध्ये संपन्न होणारा हा पुण्यस्मरणाचा सोहळा एका वडिलांच्या प्रीत्यर्थ, एका बापाच्या प्रीत्यर्थ, एका काळीआईच्या लेकराच्या, वसुंधरेच्या राजाच्या आणि आयुष्यभर ज्यानं नितांत प्रेम केलं, स्वतःच्या कष्टामध्ये विश्वाचा मालक जाणला, त्या भगवंत स्वरूप एका बापाचं चरित्र आहे. या परिवारामध्ये येऊन वयाच्या 92 वर्षापर्यंत स्वतःच्या वाट्याला भगवंतानं दिलेलं कर्म करून एक स्वतःच्या कुटुंबासाठी नाव कमवून गेलेलं व्यक्तिमत्व. कारण बाप गावाच्या उपयोगी येऊ न येऊ, जीवाच्या मात्र उपयोगी येतो. मग गावासाठी त्याची काही किंमत नसू द्या, पण कुटुंबासाठी मात्र मंगलता, दिव्यता आणि रम्यता हे मंदिराचे तीनही गुण घरात आणण्यासाठी आयुष्यभर जीवाचा आटापिटा करतो, त्याला बाप म्हणतात. ते आदरणीय सन्माननीय प्रातस्मरणीय शिवाजी बयाजी कोकाटे यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण. वयाच्या 92 वर्षापर्यंत बाबांना उदंड असं आयुष्य भगवंतानं दिलं. गरिबीची परिस्थिती, पायात मोडलेला काटा मायबाप मैतीत झाला काय शेतकरी राजांचा, पण पायातला काटा काढता आला नाही काढता आला. अपार कष्ट जीवनभर कमवलं. अरे अनुकूल परिस्थितीत तर कुणी देवदेव करेल रे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये पोटात अन्नाची भूक असतानाही भगवंताचं नाव कोण घेतं? अरे 3-3 दिवस चुली पेटल्या नाहीत, तांब्या 2-2 तांबे पाणी पिऊन ही माणसं झोपी गेली. उंबराच्या दोड्या खाल्ल्या, मिलो खाल्ला, बरबड्याची भाज्या खाल्ल्या, चिगळ खाल्लं. आणि कोणासाठी दिलं रे? आपल्यासाठी दिलं. आपण फक्त आज आयत्या पेटावर रेगा ओढतोय. करून ठेवलं पूर्वजांनी, आज उपभोगतोय तुम्ही आम्ही. ते त्यांचं कार्य. म्हातारपणापर्यंत ते फळीचं पांडेला असायचं पहिल्या काळात सायकलींना. सहज जरी लेकरांना विचारलं काय बापानं काम केलं, अरे कंठ दाटून येतो, नाही सांगता येतो. ते म्हणले महाराज शब्दात सांगता येणार नाही, मी लिहून पाठवतो तुम्हाला. लिहून पाठवा. फळकुटाचं पायंडेल होतं आणि अशा पायंडेलवर कारागिरीचा व्यवसाय केला. नाभिक समाज कर्मधारय समास आहे. हा ना म्हणजे नाही आणि भीक म्हणजे मागणं फुकटचं. जे फुकटचं मागत नाही आणि कष्टाशिवाय घेत नाहीत ते नाभिक. सेना महाराजांच्या कुळामध्ये बाबांचा जन्म झाला. आयुष्यभर सेना महाराजांच्या विचारानं ते वागले. वाड्या वस्त्यावर पहिली कारागिरी चालायची पोतं टाकून. अरे पोतं टाकून जी मजा होती कटणीत, ते आता कुठे रे? आता नाही. गेलं ते दिवस, राहिले त्या आठवणी. आयुष्याच्या मुठीतून गेलं जे निसटून, परतून येऊ कराव कशा पाय. त्या आठवणीत पाठीमागं आयुष्यभर खांद्याला खांदा लावून राबणारी धर्मपत्नी जनाबाई. माझ्या लेकरांनी मोठं व्हावं, माझ्या लेकीचं कल्याण व्हावं म्हणून 2 मुलं 1 मुलगी. दोन्ही मुलांना शिक्षक केलं. तुका करी प्रणिपात दंडवट आचार्य. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरूंचा अधिकार काय मोठा असतो. बापानंतर आईनंतर कर्तृत्व करायला शिकवतात ते गुरुजी. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ही लढाईची ताकद गुरुजी देऊन जातात. दोन्ही लेकर गुरुजी केली. एका मुलीचं स्वतःच्या हातानं कल्याण केलं. नातवंडेत पाठीमाग एकनाथ, अंकिता, अनुराधा, निकिता, प्रणाली, तन्मय, नामदेव, सारिका, शीतल. पाठीवर पाठीराखा म्हणून भाऊ असावा आदरणीय त्र्यंबकरावांसारखा बंधू आहे. बाळासाहेब, मंदा, पुतणीत राणी ताई आणि माधुरी ताई 2 सुना आहेत. नातवंडे परतवंडे त्यांच्यावर प्रेम करणारे हे कोरेगाव गाव, हे कर्जत तालुक्याची पवित्र गोदड महाराजांची भूमी. आज या आठवणी येतात. बघता बघता 1 वर्ष झालं. चिठ्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए
जाताना निरोप नाही, बातमी नाही, पत्र नाही, व्यवहार नाही, सांगणं नाही, काही नाही. जाताना माणसं अचानक जातात. व्याधा हातून सुटाला विहंग जायचं. श्वापद धरणाऱ्याच्या हातातून एखादा पक्षी सुटावा तसा या कुडीमधून, देहामधून ही कुडी सुटून जात असते. एवढं अचानक होतं. हे उदंड आयुष्य मिळालं, एवढं आयुष्य मिळायला आता फार भाग्य लागतं. आता भारताचा जर विचार केला तर आपलं आयुष्य 50च्या पुढे जाणाऱ्यातलं नाही, 50 ते 51+ मधलं आपलं आयुष्य. काय झालंय? अहो, प्रचंड रोगराई, प्रचंड प्रदूषण, प्रचंड लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये ना बेचिराक झाली ही शहरची शहरं. आज भयानक परिस्थिती. आज आयुष्य नाही, आज आयुष्य नाही कोणाकडं. मायबाप ते कर्तृत्व केले जुन्या जाणत्या माणसांनी आणि म्हणून आज आठवण आहे त्यांची. आज त्यांची आठवण आहे. म्हणून या पवित्र भूमीतील गोड असे गायक, ऐसे संतजन, ऐसे हरीचे दास, ऐसा नाम घोष सांग कुठे. मला वाटलं विना त्यांनाच द्यायचंय बाबांना बरं का. कुठे गेले बाबा? कोट घातलेले बाबा बसले खाली असे. मला वाटलं त्यांच्याकडे विना द्यायचंय म्हणून मी तुमच्या गाड्यात घातला नाही. मला वाटलं तिथपर्यंत तुम्ही घेऊन जाता. मोठ्या माणसाच्याच म्हणजे डीपीवरच आकडा टाकला तुम्ही. डायरेक्ट मोठ्या माणसालाच गपगार केलं. काय गावाला जिरवायची होती का काय कारणच मला. आमचं मुरकुटे दादा लेकरासारखं माझ्यावर प्रेम केलं. आमचे गणेशजी महाराज युवा कीर्तनकार, आमचे चव्हाण महाराज, किरडे महाराज, आमचे युवा कीर्तनकार सुनीलजी महाराज पोकडी. लय तालुक्यात गोड लेकरू घडवलं व मृदंगाच्या शाखेमध्ये, क्षेत्रामध्ये सर्वच मान्यवर वृंद इकडली. मला नावं माहीत नाही पण शेक्सपियरने सांगितलंय नावात काय असतं हो, सगळं काय भावात असतं. माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी. माझा भाव तुझे चरण. गोडपेटी मास्तर महाराष्ट्राचा रांगडा पाकवाजे आमचे अमरजी महाराज युवा कीर्तनकारांनी गेले 14 वर्षापासून महाराष्ट्राच काय पण 3-3, 4-4 राज्यामध्ये सावलीसारखी माझी पाठराखण ज्या माझ्या भाच्यानं केली ते युवा कीर्तनकार. आणि महाराष्ट्रात आज त्यांचा यूट्यूब चॅनल गाजतोय ते तुषार मोरे ऑफिशियल चॅनलवाले. माझ्या वडिलांच्या अंतकरणाचे सर्व संत मायबाप, गोड विचाराची माणसं, तितक्याच माझ्या आईसारखं नितांत प्रेम कीर्तनावर ज्यांनी केलं अशा माता भगिनी आणि या सर्वांच्या साक्षीनं बाबांच्या श्राद्धाच्या प्रीत्यर्थ माझा आवाज तुमच्यापर्यंत गोड यावा. नुसता सिस्टीमवालं सिस्टीम लावित नाहीत. मी जे म्हणतोय ते अभंग त्यांचा पाठ आहे. असे गोड अष्टपैलू चौरंगी चिरा असणारे सर्वच मान्यवर विठ्ठल बाबांचं कर्तृत्व बाप म्हणून काय असतं हे समाजाला कळालं पाहिजे. माझ्या तुकोबरायांनी वडिलांचं वर्णन केलं, नाथरायांनी केलं, ज्ञानोबरायांनी वडिलांचं वर्णन केलं. का अहो जे जे वडील म्हणती तया नाम धर्म ठेविती. धर्म काही असा वेगळा नाही, आम्हाला आमच्या वडिलांनी जे शिकवलं तो धर्म. गाई जनाबाईनं गरिबीचे चटके सहन करून जितक्या खस्ता खाल्ल्यान जितकं बाबांना सहकार्य केलं तशी तावून सलाखून निघालेली हे लेकर गरिबीची जाण असणारी माणसाला जाण पाहिजे. काय नाही बाकी सगळे पण माणसाला जाणीव राहिली नाही. ज्यांनी मोठं केलं ना माणसं सगळ्यात पहिला धोका त्यांनाच देतात, त्यालाच देतात रे. अरे ज्या बापानं आयुष्यभर मोठं केलं भावकीतला माणूस नाही अग्नी लावेत, पोरच लावतेत शेवटचा अग्नी, शेवटचा संपर्क तोडतेत. का हो ठेवता येत नाही हो. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. अरे कित्ते चढ़े सिंहासन पर तो कित्ते ने बंदे जंजीर. गेले रिगम
दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. कीर्ती राहून गेली संतांची. प्रसिद्धीची माध्यम नव्हती, वेबसाईट नव्हतं, ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम काही नव्हतं, तरी कीर्तीला पोहोचली. कारण संतांचं पुण्याचं माप वाऱ्या हाती चालत असतं. कीर्तिमुखे वाऱ्या हाती त्यांची कीर्ती. मोठेपण मिळवायला काही जाहिरात करायची गरज नाही. तसं पाहता तुमचा आमचा माल सगळा जाहिरातीचा आहे. आता खोट्या जाहिराती ऐकायची एवढी सवय लागली, जवळजवळ बऱ्यापैकी खांद पडलं आपलं. सगळं खोटं ऐकतोय आपण, खरं कुठंच नाही. तो निष्कलंक परमात्म्याची साधना तुम्ही गावकऱ्यांनी केली. अरे भगवान शंकराच्या भूमीमध्ये काय अपेक्षाच नाही हो, कारण आमच्या देवालाच अपेक्षा नाही. बाकी सगळ्या दैवतांना गुलाबाची, रातराणीची, गुलछडीची फुलं, माझ्या कोरेश्वराला धोत्र्याचं फुल. अरे जी शिडी खात नाही ती. देव निष्कलंक आहे. देव काही मागत नाही हो, काहीच मागत नाही. ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, ज्याला बहीण नाही, ज्याला भाऊ नाही, ज्याला नात्या संबंधाचं कोणी नाही, पण तेच अख्ख्या जगाचं बीज आहे. सीड्स. उमा आदिनाथ उमा बीज प्रगटले, जिथून विश्वाचं बीज निर्माण होतंय तो कोरेश्वर तुमचा आहे. तो कोरेश्वर तुमचा आहे. ते बीज आहे. काय करतं बीज? एका बीजा केला नास, मग भोगेले कनीस. बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. एक टोपलं तर हजार उगवण्याची ताकद त्या बीजात असते. नात्या संबंधाचं कोणी नाही. एवढंच काय, अरे विष्णूच्या मंदिरात, पांडुरंगाच्या मंदिरात गेली नवीन नवरा नवरी, तर तिथं नवरी नवऱ्याला चिमटा काढीन होय व. लक्ष्मीचे जे गळ्यात आहे ते मला कधी घेतान, 5-4 पगार तेवढं राखून ठेवन, मला घ्या की विष्णूच्या गळ्यातलं. पण कोरेश्वराच्या मंदिरात जाऊन द्या की नवरी, मागण काय महादेवाच्या गळ्यातलं. उलट ते घरात निघलं तर अंगणात 15 दिवस झोपत्याल विठ्ठल. अरे राणी मैनाक आणि बाप हिमालय याच्या पवित्र कुशीत जन्मलेली पार्वती आनंदानं माझ्या हिमालयानं दुसावट्याव दिली हो. दक्ष राजाची सती पहिली बायको आणि दुसावट्याव दिली पार्वती, आणि आनंद झाला. मैनाक म्हणते, काय समय न वळू, काय निरंजनी न वळू. साक्षात माझ्या जावयाला अखंड गंगा आंघोळ घालते आणि साक्षात चंद्र प्रकाशमान करतोय ते कोरेश्वर. त्याची तुम्ही सेवा केली. बाबांनी तेच दर्शन घेतलं. वाड्या वस्त्यावर गेलो. लेकरांसाठी गावकी असायची पहिल्या काळात. काही पायली आदुलीवर, काही 4 पायल्यावची खटली, काही 6-6 पायल्यावची खटली, काही 12 पायल्यावची खटली. आता लेकरं तितकीच व्हायची तवा. आता शाळा नव्हत्या तर पोर होते, आणि आता पोर नाही तर शाळाला उताडा आला. एका पोरासाठी 2-2 गाड्या घरी येतात. आता असलं झालंय. पहिलं मुलं भरपूर, इतकी मुलं. मोठ्या खटल्यामध्ये एखादी सुंदर बाळातपणाला चालली तर सासू सांगायची, इमल लवकर ये बर का माघारी, तू आली की मला जायचंय. म्हणजे सासू सुनाची बाळातपणा सुद्धा संगच व्हायची एवढी मोठी. आणि त्या काळी गावकी चालायची. 12 बलुतेदार, 18 पगड जाती एकत्र नांदायचे रे.
आज तुम्ही आम्ही परमार्थ सुद्धा जातीच्या पलीकडे ओढीत ओढीत नेला तर राजकारणाचं काय सांगता रे. पण अहिल्यानगरच्या माझ्या पवित्र भूमीत ना जातीपातीची बंधन बाजूला टाकले रे. पुणे जिल्ह्याच्या इंद्रायणीच्या काठावर माझ्या तुकोबरायांचे कीर्तन चालू होतं. चालू कीर्तनात मांडपाला आग लागली तर माझ्या अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्याच्या पवित्र भूमीतील शेख मोहम्मद बाबा मुस्लिम समाजाचे की त्यांनी जाऊन मंडप विझवला. प्रभूची लेकुरे सारी प्रभूला सर्व ही प्यारी कोणाना तुच्छ मानावे जगाला प्रेमार पावे. हा धर्म शिकवला या अहिल्यानगरच्या पवित्र भूमीने. आणि त्याच भूमीत बाप ताठ मानेनं राबला. तू खूप बरं सांगतात जे बापानं केलं या जगाच्या पाठीवर कोणीच करू शकलं नाही. कोणीच. बाप करी जोडी लेकुराची ओढी. बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुली कुरवंटी वाळवणी. लेकराच्या ओढीसाठी केलं. बाप गावासाठी करत नाही. बाप भावासाठी बी करीत नाही. बाप स्वतःच्या जीवासाठी करीत नाही. बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली कुरवंटी वाळवणी. कितीतरी असं जगात बाप आहेत. भावांबरोबर तारख आहेत. कुणाला करायचं व मिळवून सगळं मिळवायचं आणि लेकरांच्या हातात द्यायचं. तुकोबरायांनी यथार्थ वर्णन केलं. म्हणे 5-5 हजार पानांची चरित्र लिहा. तुकोबराय इतकं स्पष्ट वागता या जगाच्या पाठीवर नाही. एकाएकी केला मिराशीचा धनी. आहे ही जीवनातली स्थावर मालमत्ता. 17व्या दिवशी पोराच्या नावावर सर्टिफाय करतो, रजिस्ट्रेट करतो तो बाप. म्हणून गेलं दिवस, गेले आठवणी, सगळं गेलं रे. बापाच्या हातचं काय बाय ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेल्यावर 10 नंबरी नांगर कुठतरी अंगणात पडलेला पाहतो. गेला 10 नंबरी नांगर गेली, मोठ गेली, पाबर गेला, आवत गेलं, वसन गेलं, येलं गेलं काढवान रे. गेली काठवट, गेली चूल, गेलं मोल, गेला हार, गेलं सरपण. चुलीवर केलेली काठवटीतली भाकरी गोल फुगायची का? अरे दोन्ही अंगठ पायाचं बाहेर होतं ना. गोल भाकरी फुगायची ना. अशा भाकरीमध्ये जर मीठ मिरची तेल कोशिंबीर आणि कांदा टाकला तर डॉमिनोज पिझ्झाच्या बापाला माझ्या आईनं केलेली भाकरी कधीच नाही ऐकली. आज भाकरी नाही फुगत, भाकरी करणारी फुगायला लागली. भाकरी कुठं फुगत येऊन? भाकरी नाही आता फुगत. गेला बापाचा काळ. अरे एव्हरी विलेज चेंज इन स्मार्ट सिटी बट स्मार्ट सिटी नॉट चेंज इन विलेज. प्रत्येक गावात शहर होते. अरे हिथं येऊन धडकलं कर्जत. हिथं प्रत्येक गावात शहर होते. आणि एकदा शहर झालेलं गाव पुन्हा गाव होणार नाही बरं का. पुन्हा नाही गाव. गेले गाव कोस, गेली वेस. पुन्हा गाव नाही. ही गावाची संकल्पना होती आणि ते टिकवलं ह्या जुन्या माणसांनी. आयुष्यभर वडीनं केलं, आयुष्यभर कमवलं. तो अट्टहास केला, जीवाच्या पराकाष्ठा केल्या. करा. जीवनामध्ये आलेला क्षण आनंदाने नातवायचा आहे, आनंदानं साजरा करायचा आहे.
अरे याच न्हाव्याच्या कुटुंबामध्ये सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये कुस्तीचा फड होता. त्या कुस्तीच्या फडाला छत्रपती शिवराय येणार आहेत ही बातमी पसरली आणि त्या हजारो गावांमधून छत्रपती शिवरायांना बघण्यासाठी लोक आले. त्या कुस्तीच्या फडात शेवटची कुस्ती होणार होती बाजील पासलकराच्या पहिलवानाची. कोण कुस्ती खेळेल? कोणीच तयार व्हायना कुस्ती खेळायला. त्याच वाई तालुक्यात छोट्याशा गावामधून जीवा महाले नावाचं न्हाव्याचं पोरग आलत. मी खेळतो कुस्ती. अरे पहिल्या डावातच चितपट कुस्ती केली आणि छत्रपतींच्या हस्ते स्वीकारलं बक्षीस. छत्रपतींनी विचारलं कोणाचा र? म्हणलं महाराज मी जीवा महाला हाय, गरीबाचा आहे. काय खातो र? काय नाही महाराज, चटणी भाकरी खातो. तानाजी मालुसरे बरोबर होते. तानाजीनं सांगितलं राज हे लेकरू सोडू नका, स्वराज्याच्या फार कामी येणार आहे. तानाजीचं ऐकलं आणि जीवाच्या खांद्यावरचा हात नाही काढला. जीवा येतो का माझ्या बरं? या महाराष्ट्राच्या पाठीवरती छत्रपती शिवरायांचा अंगरक्षक म्हणून जीवा महाले होता. त्या प्रतापगडच्या पायथ्याशी युद्ध लागलं. त्या प्रतापगडच्या पायथ्याशी घात झाला ना माझ्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी अफजल खान आला. त्यावेळेस त्याच्या बरोबर त्याचा अंगरक्षक होता सय्यदजी बंडा. त्याला एकाच दांडपट्ट्याच्या झटक्यामध्ये खांद्यापासून हात निकळून माझ्या छत्रपतींचा प्राणजन वाचवला. तो जीवा महाले म्हणून होता जीवा, म्हणून वाचला शिवा. ज्याच्या कुळात आलो त्या सेनाचा मला उत्सव, मला उद्धार करायचा आहे. ज्याच्या कुळात आलो त्या आईबापाचा मला उद्धार करायचा आहे. आणि म्हणून जीवनात सयास केले, अट्टहास केले. कशासाठी? आता साधनं झाले बर का. आता इको ट्रबल बेस गेन वाढव आवाज.
द्या इको. आम्हाला काय लागतंय याच्यापेक्षा ह्यांना किती लागतंय याचा कुणीच विचार करना. कुणीच विचार करना. पकवाजाला त्याचं नाव करायचंय, गायकांना त्यांची नावं करायच्यात, पेटी मास्तरला त्यांचं नाव, कीर्तनकाराला त्यांचं नाव. तुम्हाला यांचं नाव ठेवून घ्यायचं नसलं ना तर आवाज मापात पाहिजे. यांना काय लागतंय हे तुकोबाऱ्यांना माहिती होतं. म्हणून चांगलं जीवन जगले. जैसे साचा आणि मवाळ माळकरीगडी होतो. अहो काय चेहऱ्यावर बघा ना त्यांच्या. अहो इथं चेहरा गेल्यानंतरचा चेहरा पण तेज पहा, हसरा चेहरा पहा. जैसे साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मुख्य अमृताची वाणी देह देवाची कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. काय ताकद आहे, काय आज्ञाधारकपणा होता. अहो शब्द मोडत नव्हत्या बायका, शब्द मोडत नव्हते. मालक जर गावाला गेलं तर अंदाजे बाया 1 वाजेपर्यंत जेवत नव्हत्या. का? तिकडं मालक जेवला नसेल. अहो कुठं गेला आज्ञाधारकपणा.